नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार जी की दातासंदर्भात आहे. मित्रांनो, रात्रीच्या रुटीनमध्ये किंवा छोटे बदल करून तुम्ही हिरडे आणि दात निरोगी ठेवू शकतात. पण झोपण्याआधी कोमट पाण्याने गुळण्या करणं हा एक सोपा उपाय आहे. झोपण्याआधी कोमट पाण्यात मीठ घालून या पाण्याला गुळण्या केल्यास दीर्घकाळ तुमची ओरल हेल्थ चांगली राहू शकते. यामुळे तोंडातली बॅक्टेरियाज कमी होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे आणि गुळण्या करण्याची योग्य पद्धत समजून आज घेणार आहोत. मित्रांनो, मिठाच्या पाण्याचे बरेच फायदे तुम्ही ऐकून असाल. तोंडाच्या स्वच्छतेसाठी, चांगला आरोग्यदायीसाठी आणि मिठाचं पाणी वरदान ठरतं. पण मित्रांनो, कोलगेट कॉमच्या रिपोर्टनुसार मिठाचे अनेक औषधी उपाय देखील आहेत. मीठ सोडियम कॅल्कोराइड्सपासून तयार झालेलं असतं, ज्यामुळे तोंडाच्या बऱ्याच समस्या कमी होत असतात. जास्त गोड खाल्ल्यामुळे दातावर फ्लकचा एक थर तयार होतो. अशावेळी दाताकडे दुर्लक्ष करणं अशावेळी दाताकडे दुर्लक्ष केलं तर दाताचे अनेक आजार देखील होऊ शकतात. मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्याने दातावरील फ्लाकचा थर कमी होतो आणि दात स्वच्छ होतात. मित्रांनो, मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे आता फायदे बघू. म्हणजे सर्वप्रथम आहे, तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. कारण मिठाच्या पाण्यात नैसर्गिक अँटीस्पेक्स गुण असतात, जे तोंडातली हानिकारक बॅक्टेरिया कमी करतात. नंतर आहे, हिड्याची सूज आणि वेदनापासूनही आराम मिळतो. हिड्यामध्ये सूज किंवा हलक्या वेदना होतात आणि तर मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं आराम देखील मिळतो. नंतर तोंडाची दुर्गंधी कमी होते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास बॅक्टेरिया कमी होतो, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी येते आणि घशातील खवखवीपासून आराम देखील मिळतो. मिठाच्या पाण्यामुळे घशातील खवखव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. आता आहे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची योग्य पद्धत काय? तर मित्रांनो, 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. हे पाणी तोंडात 20 ते 30 सेकंद ठेवून गुळण्या करा. झोपण्याआधी दात घासल्यानंतर ही क्रिया करा. हा उपाय करताना गरजेपेक्षा जास्त मीठ वापरू नका. अनेकदा जास्त वेळ गुळण्या केल्यामुळे तोंड कोरडं पडतं, हिड्यामधून रक्त येते आणि तीव्र वेदना होतात. आता तर एक्सपर्टचा सल्ला देखील घ्यायचा आहे. दाताच्या आरोग्यावर खर्च केला जाणारे हजारो रुपये वाचवण्याचा हा एक सोपा आणि घरगुती असा उपाय आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती जी की दातासंदर्भात, जी की मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर आपल्या दाताला कितपत फायदा होतो. तर ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.